हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एरिया अंडर द कर्वचे एक्झाम्पल बघितले. या लेक्चरमध्ये काही एक्स्ट्रा एक्झाम्पल आपण एरिया अंडर द कर्वचे बघणार आहोत. सो राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द एरिया अंडर द पॅराबोला. फाइंड द एरिया अंडर द पॅराबोला. Y square is equal to 4x and the lines x is equal to 0, y is equal to 0, x is equal to 4. ओके, तो सोल्युशन मध्ये अगोदर आपण दिलेला कर्व लिहून घ्या. लेट y square equal to 4x be the given curve. येस, सो अगोदर आपण ह्याचा ग्राफ काढून घेऊया जेणेकरून आपल्याला कोणता एरिया फाइंड आउट करायचा आहे तो समजेल. मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे की इथे ग्राफ काढायची शक्यता म्हणजे गरज नाहीये एक्झाम मध्ये, पण आपल्याला समजण्यासाठी तुम्ही इथे ग्राफ काढू शकता. सो दिस इज व्हॉट माय एक्स ऍक्सिस and this is what y. Okay, so this is what y axis. आता y स्क्वेअर इज इक्वल टू 4x जो हा दिलेला कर्व आहे तो बघा, y ची पॉवर काय आहे, इवन आहे. सो y ची पॉवर इवन असल्यामुळं यस काय येईल, सिन्स पॉवर ऑफ y इज इवन इट इज सिमेट्रिक अबाउट व्हॉट एक्स ऍक्सिस, जे की आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आता सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस म्हणजे काय असेल, एकतर तो ह्या टाईपचा कर्व असेल किंवा ह्या टाईपचा. ओके, पण ह्या दोन्हीपैकी कोणता आहे हे कसं ठरवणार बघा तुम्ही. सिन्स y स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड राईट हँड साइड इज पॉझिटिव्ह, सो पॉझिटिव्ह असेल तर पॅराबोला काय असेल, ओपनिंग टुवर्ड्स राईट हँड साइड. सो देअरफॉर काय येईल तुमचा, ह्या टाईपचा पॅराबोला येईल ज्याचं इक्वेशन काय आहे, y स्क्वेअर इज इक्वल टू 4x. सो दिस इज व्हॉट रिक्वायर्ड पॅराबोला. आता आपल्याला काय म्हणलंय, अंडर द कर्व पॅराबोला y स्क्वेअर इज इक्वल टू 4x अँड द लाईन्स काय बघा, कोणते कोणते आहेत, बाउंड्री काय दिली आपल्याला, x इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 0 इज नथिंग बट व्हॉट, माय y ऍक्सिस. ओके, सो दिस इज व्हॉट x इज इक्वल टू 0 म्हणजेच काय असेल, y ऍक्सिस. त्याचप्रमाणे y इज इक्वल टू 0 इज नथिंग बट व्हॉट, इट इज x ऍक्सिस. येस, अँड द लाईन x इज इक्वल टू 4. आता x इज इक्वल टू 4 ही लाईन तुम्ही रफली ड्रॉ करू शकताय. सो आय विल ड्रॉ हियर. येस, सो दिस इज नथिंग बट व्हॉट, लाईन x इज इक्वल टू 4. रफली मी इथं ड्रॉ करून घेतली. ह्याला इथं नाव देतो लाईन x इज इक्वल टू 4. सो आता तुम्हाला बाउंडेड पार्ट कोणता दिसतोय, बाउंडेड बाय x ऍक्सिस, y ऍक्सिस अँड बाय कर्व अँड दिस लाईन is nothing but this part. It is what, the bounded region of which we have to find area of this shaded portion. Okay, so हा जो बाउंडेड पार्ट दिसतोय तो मी इथे शेड करून घेतलेला आहे. ह्या पार्टचा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एरिया फाइंड आउट करायचंय. सो नाउ आय विल राईट हियर द एरिया ऑफ shaded portion or shaded region is given by capital A is equal to integration. What is the lower limit? So this is my lower limit. It is what, x is equal to 0 and this is what my upper limit, x is equal to 4. So it is 0 to 4 y dx. So आपण घेताना इथं नॉर्मली मॉड ऑफ y घेतो, म्हणजे y ची व्हॅल्यू काय घ्यायची, पॉझिटिव्ह. पण आपल्याला दिलेलं इक्वेशन काय, we have given here y square is equal to 4x. So therefore y is equal to काय येईल, 4x चा स्क्वेअर रूट, इट इज व्हॉट 2 रूट x. सो 4 चा स्क्वेअर रूट प्लस 2 आणि मायनस 2 दोन्ही येतात, पण इथं मॉड ऑफ y घ्यायचंय. सो मॉड ऑफ y इज नथिंग बट व्हॉट, इट इज y 2 इंटू रूट x. ओके, सो आता ही इथं व्हॅल्यू पुटअप करूया आपण.
integration 0 to 4 mod of y is nothing but what? It is 2 root x into dx. So therefore, to take common outside, it is what? Integration 0 to 4 root x dx. So ह्याचा integration काय येतो? root x चा integration, root x is nothing but what? X raised to half. So its integration will be x raised to 3 by 2 upon 3 by 2. Limit is from what? 0 to 4. Okay. So हा जो कॉन्स्टंट आहे तो तुम्ही बाहेर घ्या. इट इज वॉट 2 इंटू, बाहेर घेताना तो रिव्हर्स होईल. इट इज वॉट 2/3. वरती न्यूमरेटरला घेतलाय मी त्याला. आणि ब्रॅकेटमध्ये इथे काय करा? x रेज टू 3/2 ॲज इट इज. लोअर लिमिट इज 0, अप्पर लिमिट इज 4. सो हे मल्टिप्लाय करून घेऊया आपण बाहेरची क्वांटिटी. इट इज वॉट 4/3 in bracket put upper limit, it is what? 4 raised to 3/2 minus lower limit is what? 0 raised to 3/2. So final it becomes what? 4/3 into 4 raised to 3/2. So 4 raised to 3/2 म्हणजे कसं लिहू शकतो आपण? Yes, it is nothing but I will write this as 4/3 into 4 raised to 3/2 is nothing but 4 raised to 1 into 4 raised to 1/2. But what is 4 raised to 1/2? 4 raised to 1/2 म्हणजेच काय थोडक्यात? It is square root of your 4. So square root of 4 is what? It is 2. So therefore this quantity becomes what? 4 into 2 is nothing but 8. So simply 4/3 into काय आला? 8. So हे सिम्प्लिफिकेशन करून घेऊया आपण. हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल बघा? Yes. So this is nothing but what? 8 into 4, it is what? 32 numerator's multiplication divided by 3 square unit. So therefore area of required region is what? 32/3 square unit. किंवा हे सिम्प्लिफाय करून तुम्ही 32/3 जर का इव्हॅल्युएट केला तर इट इज what? 10.667 square units. So this is what? The required answer for given problem. Okay. So अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल हे सॉल्व करू शकता. Yes. So now we'll go to the next example. Okay. So write down next example number 2nd. Find the area under the curve. Find the area under the curve. Y is equal to x square from x is equal to 0 to x is equal to 3 with x axis. ओके. तो सोल्युशन मध्ये आपण परत दिलेला एरिया दिलेला कर्व लिहून घेऊया. सो लेट y is equal to x square be the given curve. सो आपण हे जे आता काय करूया? ग्राफ काढून घेऊया जेणेकरून आपल्या पिक्चर लक्षात येईल. येस. सो अगेन दिस इज व्हॉट माय xy axis. So this is what x axis and this is what y axis. आता बघा दिलेला जो कर्व आहे तो काय? y is equal to x square आहे. कशाची पॉवर इवन आहे इथं? x ची पॉवर इवन आहे. ओके. सो देअरफॉर x ची पॉवर इवन असल्यामुळं इट इज सिमेट्रिक अबाउट व्हॉट? युअर y axis. सो आयदर इट इज ओपनिंग टुवर्ड्स अपवर्ड असेल किंवा ओपनिंग डाउनवर्ड्स. पण आता हे दोन्ही पैकी एक कसं ठरवायचं मी सांगितलंय. इफ इट इज y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, इफ इट इज लेफ्ट हँड साइड म्हणजे आता एक्स स्क्वेअरच्या अपोजिटची जी साइड आहे ती पॉझिटिव्ह असेल तर इट इज व्हॉट? ओपनिंग अपवर्ड्स. इफ इट इज निगेटिव्ह देन इट इज ओपनिंग डाउनवर्ड्स. ओके. सो आपला जो पॅराबोला असणार आहे तो पॅराबोला काय असेल? येस, इट इज नथिंग बट ओपनिंग अपवर्ड्स. ओके. सो मी थोडं हे व्यवस्थित काढून घेतो. येस. So it is what? Parabola opening upward, symmetric about काय येईल? Y axis.
रिजन काय दिलं आपल्याला फ्रॉम एक्स इज इक्वल टू झिरो. सो एक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे मी तेव्हाच सांगितलंय इट इज नथिंग बट व्हॉट युअर वाय ऍक्सिस अँड नेक्स्ट काय एक्स इज इक्वल टू 3. सो एक्स इज इक्वल टू 3 ही लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. सो येस, सो रफली मी इथं कुठेतरी एक्स इज इक्वल टू 3, इथं एवढं काही स्केल घेऊन काढायची गरज नाही, रफली तुम्ही काढू शकता. सो दिस इज व्हॉट माय लाईन एक्स इज इक्वल टू 3. आता तुमच्या लक्षात येईल बाउंडेड पार्ट कोणता आहे बघा. फ्रॉम एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू 3 अँड कर्व अँड एक्स ऍक्सिस, म्हणजे ह्या चारही जे कर्व आहेत त्याच्यानं बाउंड झालेला एरिया तुमच्या लक्षात आला असेल. इट इज नथिंग बट व्हॉट दिस पार्ट. ओके, सो हा जो पार्ट आहे ह्याचा आपल्याला थोडक्यात काय फाइंड आउट करायचंय, एरिया फाइंड आउट करायचा आहे. येस, सो आय विल राईट नाव area of shaded region is given by, yes, it is what capital A is equal to, again integration from lower limit is what, it is 0. What is upper limit, it is 3 into y dx. But what is my y is given that already the y तुम्हाला दिलेला आहे, it is what x square into dx. So what is the integration of x square, it is, okay, I will write directly integration now. There is no need to write again integration. So integration काय येईल, x square चा integration, it is x cube upon 3. Limit is from 0 to 3. Okay, so put upper limit 3. So upper limit 3 put up केल्यानंतर 3 cube upon 3 minus 0 upon 3. So what is 3 cube? It is nothing but 27 upon 3 minus 0. So 27 upon 3 is what? It is 9. Okay, minus 0. म्हणजेच फायनल आन्सर काय असेल तुमचं? It is 9 square units. So area of required bounded region is what? 9 square units. So एक्झाम मध्ये जर का तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन विचारले तर डायरेक्टली फक्त हा इंटिग्रेशन सॉल्व करा. ओके, सो ग्राफ काढायची इथं एवढ्या सिंपल एक्झाम्पलला काय गरज नाही, फक्त हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला ग्राफ काढून दाखवण्यात आलेला आहे. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. सो आता आपण नेक्स्ट अलॉंग वाय ऍक्सिस चे एक्झाम्पल बघूया. राईट डाउन नेक्स्ट एक्झाम्पल. So consider the next example. Find the area of the region. Find the area of the region bounded by x square is equal to 16y, y is equal to 1, y is equal to 4 with y axis in first quadrant. ओके, सो दिलेला कर्व आपण लिहून घेऊया. लेट x square is equal to 16y be the given curve. सो अगोदर याचा ग्राफ काढून घेऊया जेणेकरून आपल्या लक्षात येईल ऍक्च्युली आपल्याला इथं काय करायचं. सो दिस इज माय व्हॉट एक्स वाय ऍक्सिस. So I will write down it is what x axis and this is what y axis. So आता x square is equal to 16y. So again we'll find out how it is. So x square म्हणजे काय, पॉवर ऑफ y काय आहे तो इवन. सो पॉवर ऑफ इवन y म्हणजेच सॉरी पॉवर ऑफ x is even. So therefore it is symmetric about what, y axis. Again the question is it is opening upwards or downwards. So the quantity is what, it is positive.
So therefore it is what opening upwards. So अशा प्रकारे आपण रफली गेस करून हे पॅराबोला फाइंड आउट करू शकतो. सो इट इज ऑफ द फॉर्म लाईक दिस. ओके. त्यानंतर आपल्याला ऍक्सिस काय दिले बघा, y इज इक्वल टू 1 लाईन आणि y इज इक्वल टू 4. So y is equal to line, obviously it is parallel to what? X axis. So roughly I will draw a line y is equal to 1. Okay. And then line y is equal to 4. So roughly तुम्ही हे line draw करून घ्या. Yes. So this is what y is equal to 4. सो इथं जो ग्राफ काढलेला आहे त्याच्या हिशोबाने ऍडजस्टमेंट करून मी इथं रफली काढलेलं आहे. सो त्यामुळे एवढं काय स्केल कॅल्क्युलेट करायची गरज नाही. हा रिजन आहे. काय म्हणलंय बघा, रिजन बाउंडेड बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16y. सो दिस इज माय पॅराबोला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 16y. देन what y is equal to 1. So this is y is equal to 1 line and this is y is equal to 4. पण आपल्याला इथे एक्स्ट्रा मेन्शन काय केलेलं आहे, इन फर्स्ट क्वाड्रंट. सो इन फर्स्ट क्वाड्रंट, सो दिस इज व्हॉट अवर फर्स्ट क्वाड्रंट. सो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॅराबोला लाईन y इज इक्वल टू 4, लाईन y इज इक्वल टू 1 अँड y ऍक्सिस ह्याच्यानं बाउंड केलेला जो एरिया आहे तो तुमच्या लक्षात आला असेल. सो दिस इज नथिंग बट व्हॉट, दिस पार्ट. ओके. सो ह्या पार्टचा आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, एरिया फाइंड आउट करायचंय बाउंडेड बाय y ऍक्सिस. सो ह्याचा फॉर्म्युला थोडासा चेंज असेल, जो की मी इंट्रोडक्शन पार्ट मध्ये किंवा लेक्चर फर्स्ट मध्ये सांगितला होता. सो आय विल राईट डाऊन एरिया ऑफ shaded region, area of shaded region is given by, so this is now along y axis. Okay, so therefore formula काय, integration from a is equal to integration from lower limit of y is what 1, upper limit is 4 into x dy असा फॉर्म्युला असेल याचा. ओके. सो x स्क्वेअर इज इक्वल टू काय आपल्या जवळ, ॲज वी हॅव x स्क्वेअर इज इक्वल टू 16y. सो देअरफॉर x इज इक्वल टू ऑब्वियसली याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर मॉड ऑफ x इज इक्वल टू काय येईल, इट इज 4 रूट y, किंवा हेच मी असं लिहिलं तरी चालेल, 4 into y raised to half. Okay. So now I will put the value of x here. It is what 1 to 4. X is nothing but what 4 y raised to half into dy. So 4 out constant outside ला गया, integration 1 to 4 काय y raised to half dy. So 4 is constant, y raised to half चा integration काय y raised to 3 by 2, lower limit is what 1, upper limit is 4. So 4 constant outside, upper limit 4 put up करूया. So it is what 4 raised to 3 by 2 minus 1 raised to 3 by 2. Okay. So इथं आपण 3 by 2 लिहायचं राहिले, इथं y raised to 3 by 2 upon 3 by 2 याचा इंटिग्रेशन येईल, तो बाहेर मल्टिप्लाय करून घ्या. सो इट इज what 2 into 4 into 2 by 3. So simply it becomes what 8 by 3. 4 raised to 3 by 2, you can write this as 4 raised to 1 into 4 raised to 1 by 2 minus 1 raised to 3 by 2 is 1. Okay. So therefore it becomes what 8 by 3. 4 into square root of 4 is what 2. So 4 into 2 is 8 minus 1. So 8 minus 1 is what? It is 7. So 7 into
8/3 इंटू 7 येईल, म्हणजेच काय येईल थोडक्यात 56/3 square units. So therefore, the area of required shaded region or required region is what 56/3 square unit. So अशा प्रकारे तुम्ही along y axis सुद्धा काय करू शकता, एरिया फाइंड आउट करू शकता. फक्त फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतील. सो दिस इज व्हॉट a is equal to integration 1 to 4 means this is lower limit of, I will write simply to लक्षात ठेवण्यासाठी फॉर्म्युला y1 to y2 x dy. सो अशा प्रकारे along y axis तुम्ही काय करू शकता, एरिया फाइंड आउट करू शकता. सो चेंज लक्षात येतो तुमच्या. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते अलॉंग एक्स ऍक्सिस होते. आता हे एक्झाम्पल जो आहे तो आपण अलॉंग वाय ऍक्सिस सॉल्व्ह करतोय. म्हणजे लिमिट कशाचे भेटत आहेत आपल्याला, वाय चे लिमिट इथं भेटत आहेत. ओके, सो नाउ विल गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस टाइप. Consider that example number 4. Find the area of the circle. Find the area of the circle x square plus y square is equal to 16 using integration. सो अशा टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला जर का ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकता. सो आय विल गिव्ह हिंट टू यू. इट इज व्हॉट x square plus y square is equal to what 4 square. Here 4 is nothing but radius. So if 4 is radius, then we know that area of circle is what 5 into r square. So r is equal to 4 ही value put up करा. So you will get what 16 pi. So 16 pi is nothing but what area of this given circle. So अशा प्रकारे डायरेक्टली सुद्धा तुम्ही एक्झाम्पल चे आन्सर फाइंड आउट करू शकता बाय युजिंग अवर स्टँडर्ड फॉर्म्युली. सो इथं आपण हे जे आन्सर आहे ते कॉन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन यूज करून फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो अगोदर आपण काय करूया, जो दिलेला पार्ट आहे तो लिहून घेऊया. इट इज व्हॉट लेट x square plus y square is equal to 16 be the given curve. ओके, सो आता कॉन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन म्हणजे थोडक्यात काय आपल्याला काय यूज करायचं आहे इथं, ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन. ओके, सो म्हणजेच थोडक्यात काय एरिया अंडर द कर्वचा कॉन्सेप्ट यूज करून तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, इथं एरिया फाइंड आउट करायचंय. येस, yes, so this is what my xy axis. ओके, सो हा एक्स ऍक्सिस आणि हा काय वाय ऍक्सिस. तर आता लक्ष द्या, आपण इथे सर्कल एक काढणार आहोत. सो दिस इज व्हॉट अ सर्कल. ओके, सो हे सर्कलचं रेडियस काय असेल, येस इट इज ऑब्विसली इट इज व्हॉट 4. सो फक्त अंडरस्टँडिंग साठी मी इथं काढून घेतो. सो दिस इज व्हॉट रेडियस ऑफ सर्कल. सो दिस इज नथिंग बट व्हॉट 4. ओके, सो म्हणजे थोडक्यात हे काय एक्स इज इक्वल टू 4 अँड दिस इज व्हॉट अवर वाय ऍक्सिस. आता हा टोटल एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला टोटल एरिया कसं रिप्रेझेंट करता येईल बघा. सो दिस इज नथिंग बट आय विल डिवाइड इन टू 4 पार्ट अँड द फर्स्ट पार्ट इज व्हॉट
this. So can I say that the total area is nothing but what? 4 times area of this part. Yes. So this is what? Area of circle. ओके. सो सुरुवातीला मी जो दिलेला इक्वेशन आहे तो सिम्प्लिफाय करून घेतो. सो इट इज व्हॉट? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16. सो मला फॉर्म्युल्यामध्ये वाय ची व्हॅल्यू लागणार आहे. सो त्यामुळे हे काय येईल? इट इज व्हॉट? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 मायनस एक्स स्क्वेअर. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू इट इज व्हॉट? अंडर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर. सो दिस इज व्हॉट? इक्वेशन ऑफ कर्व. त्यानंतर रिक्वायर्ड एरिया. सो रिक्वायर्ड एरिया कशाचा पाहिजे मला? सर्कलचा. पण तो मी कसं घेऊ शकतो? सो रिक्वायर्ड एरिया इज नथिंग बट कॅपिटल ए is what? It is 4 times of. Why it is 4 times of? Just I am calculating this only part lies in first quadrant. Okay, लक्षात येतो का बघा तुमच्या? What I am calculating? I am calculating the only part which is lies in first quadrant, and if I multiply by 4, so I will get it what? Area of whole circle. So Kyle, integration from 0 to 4 y dx. लक्षात येते तुमच्या? हा महत्वाचा आहे. सो इथं आपण 4 टाइम्स काय घेतोय? कारण फक्त आपण काय करतोय? एरिया लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट इथं फाइंड आउट करतो. So therefore 4 into integration 0 to 4. What is y? Y is nothing but 16 minus x square into dx. So this is of the standard form what? Yes, I will say that 4 into integration 0 to 4 under root a square. A square is nothing but 16 can be written as 4 square minus x square into dx. So तुम्ही जर का फॉर्म्युला बघितलात, integration of under root a square minus x square into dx. So it is what? It is nothing but x by 2 under root a square minus x square plus a square by 2 into sine inverse of x upon a. So this is what the formula of अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो हा फॉर्म्युला यूज करून आपण ह्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करणार आहोत. सो आय विल कंटिन्यू द एक्झाम्पल. जस्ट आय विल मूव सम लेफ्ट हँड साइड. सो इट इज व्हॉट? कॅपिटल ए इज इक्वल टू 4 into integration of under root a square minus x square. So it is what? X upon 2 under root 4 square minus x square plus a square. So a square is nothing but what? इथे a square ची व्हॅल्यू किती आहे? 16 upon 2 into sin inverse of x upon a. So x is x upon a म्हणजे काय आला? 4. लोअर लिमिट इज व्हॉट? आता लोअर लिमिट इथं कशावरनं काढलंय तुमच्या लक्षात आलं? सो दिस इज व्हॉट? वाय ऍक्सिस इज नथिंग बट एक्स इज इक्वल टू 0. आणि जो हा रेडियस फाइंड आउट केला होता आपण, तो कशासाठी फाइंड आउट केला होता? एक्सचं लिमिट फाइंड आउट करण्यासाठी. सो दिस इज व्हॉट? अप टू दिस एक्सटेंट. सो देअरफॉर दिस इज व्हॉट? एक्स इज इक्वल टू 4. ओके. सो ही जी लेंथ आहे ती काय? एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे ही लाईन काय? एक्स इज इक्वल टू 4. सो हे आपल्याला कुठे युजफुल होईल? टू फाइंड आउट द लिमिट ऑफ इंटिग्रेशन. ओके. So therefore we are taking here limit is 0 to 4. आता अप्पर लिमिट 4 पुट अप करूया. सो 4 इज आउटसाइड. अप्पर लिमिट 4 पुट अप केल्यानंतर इथे बघा हा जो इनसाइडचा पार्ट आहे 4 स्क्वेअर मायनस एक्सच्या ठिकाणी 4 पुट अप केल्यानंतर इथे बाहेर काय येईल? 4/2. पण आतमध्ये काय होईल? इथं 4 पुट अप केला तर ही क्वांटिटी काय येईल? 0. ओके. सो लक्षात येतोय? इथे एक्सच्या ठिकाणी तुम्ही एक्स इज इक्वल टू 4 इथं पुटअप केला तर काय होईल? 0 येईल. येस.
So therefore this part will be what? It is 0. त्यानंतर अप्पर लिमिट इथं 4 पुटअप करा. इट इज what? 16/2 into sine inverse of 4 upon 4. So 4 upon 4 is nothing but 1 minus lower limit इथं 0 पुटअप करा. x is equal to 0 इथं पुटअप केल्यामुळं हा पार्ट काय होईल? 0 होईल. येस. सो हा टोटल क्वांटिटी 0 होईल. मायनस इथं 0 पुटअप करा. सो इथं 0 पुटअप केल्यानंतर काय येईल बघा? 16/2 साइन इनवर्स ऑफ इट इज व्हॉट? 0. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही इथं अप्पर आणि लोअर लिमिट पुटअप केलेलं आहे. आता आपण थोडंफार सिम्प्लिफिकेशन करूया. तो सिम्प्लिफिकेशन केल्यावर काय भेटेल बघा आपल्याला? आउटसाइडला 4 आहे तसाच ऍज इट इज 4 पुटअप करा. येस. सो इथं काय येईल? 16/2. What is sine inverse of 1? Yes, it is obviously what? Pi by 2, because sine pi by 2 is 1. So therefore, sine inverse of 1 will be pi by 2 minus 0 minus 16/2. What is sine inverse of 0? It is 0. So total ही quantity 0 होईल. 4. इथं काय येईल बघा? 16 pi 2 into 2 डिनॉमिनेटरला काय येईल? 4. सो आता न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा 4 कॅन्सल होईल आणि तुमचं फायनल आन्सर काय असेल? इट इज 16 पाय. सो अशा प्रकारे तुम्ही काय केलंय इथं बघा? एरिया ऑफ सर्कल बाय युजिंग काय फाइंड आउट केलं? इंटिग्रेशन. सो इन दिस वे यू कॅन यूज द इंटिग्रेशन. सो दीज आर अमेझिंग ऍप्लिकेशन्स ऑफ इंटिग्रेशन्स. ओके. सो ह्या प्रकारे तुम्ही राहिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. येस. सो थोडक्यात हिंट काय बघा इथं? तुम्हाला जर का इक्वेशन अशा फॉर्म मध्ये दिलेलं असेल. येस. येस. x² प्लस y² इज इक्वल टू a². अशा फॉर्म मध्ये जर का तुम्हाला एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युला यूज करून ऑब्जेक्टिव्हला इथं अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. येस. So area of this circle will be what? It is pi into a². Okay. Yes. So in next part we will continue the next application, which is what? Area between the curve. Yes. So राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. फक्त जे ऍप्लिकेशन असतील, सॉल्व्ह केलेले एक्सरसाइज मधले जे एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल तुम्ही एकदा चेक करून घ्या. सगळे एक्झाम्पल एकदा एक्सरसाइज करा. ओके. सो वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट सेशन. थँक यू.